नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. भारतीय संस्कृतीत गुरूंचं स्थान सर्वोच्च मानलं गेलं आहे. गुरुविण कोण दाखविलं मार्ग, असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. या गुरुतत्वाचं सर्वोच्च, दिव्य आणि सर्वसंपन्न रूप म्हणजेच श्री दत्तगुरू. दत्तगुरू म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं एकत्रित स्वरूप. दत्तप्रभूंच्या उपासनेला फार प्राचीन इतिहास आहे आणि आजही करोडो भक्त आपल्या श्रद्धेने दत्तगुरूंचं स्मरण करत आहेत. पण दत्तगुरूंचीच उपासना का करावी, त्यामागची आध्यात्मिक कारणं काय आहेत, हे आपण आता सविस्तर पाहणार आहोत. दत्तगुरू हे आद्य गुरु मानले जातात. गुरुशिवाय आत्मज्ञान, मोक्ष किंवा खरे सुख प्राप्त होऊ शकत नाही. खरे गुरु म्हणजे जे आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेतात, जे आपलं अंतःकरण शुद्ध करतात आणि आपलं मन शांत करतात. पण हे गुरुतत्व आपल्या जीवनात जागृत व्हावं, ह्यासाठी त्याचा अनुभव यावा, यासाठी दत्तगुरूंची उपासना अत्यंत प्रभावी आहे. दत्तगुरूंचं स्मरण केल्याने जीवनात योग्य गुरु भेटतात, जे आपल्या आध्यात्मिक प्रगतीस मदत करतात. आजचं युग हे ताणतणाव, चिंता आणि गोंधळाचं युग आहे. सतत विचारांची गर्दी, मनाची अस्थिरता आणि असमाधान यामुळे माणूस खचून जातो. अशा वेळी दत्तगुरूंचं शांत स्वरूप आणि त्यांची नामस्मरण साधना आपल्याला आंतरिक शांतता प्रदान करते. श्री दत्तात्रेयाय नमः, श्री गुरुदेव दत्त अशा मंत्रांचा जप केल्याने मनात सकारात्मक विचारांची जागृती होते, विचारशक्ती वाढते आणि आत्मविश्वास निर्माण होतो. आपलं सध्याचं जीवन हे पूर्वजन्मीच्या कर्मांचा आणि या जन्मात केलेल्या कृतींचा परिणाम आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण काहीच चुकीचं केलेलं नाही, तरीही संकटे येतात. हे कर्मबंधन आहे. दत्तगुरू हे त्या कर्मांच्या अडचणींवर उपाय देतात. त्यांचं स्मरण केल्याने, त्यांच्या कृपेने आपण त्या बंधनांमधून मुक्त होतो. गुरुविना घोर अंधार, हे लक्षात ठेवलं पाहिजे. दत्तगुरूंचं रूप हे सर्व सद्गुणांचं प्रतीक आहे. करुणा, क्षमा, शांती, समाधान, सहनशीलता आणि ज्ञान. त्यांची उपासना केल्याने हे गुण आपल्या आयुष्यात येतात. आपण अधिक समजूतदार, शांत, सकारात्मक आणि विवेकी होतो. दत्तगुरूंची उपासना म्हणजे पूर्ण शरणागती. आपण आपलं जीवन, आपले दुःख, चिंता आणि स्वप्न त्यांच्या चरणी अर्पण करतो. यामुळे एक प्रकारचं हलकेपण आणि दिव्य समाधान प्राप्त होतं. जीवनात जेव्हा कोणताही आधार राहत नाही, तेव्हा दत्तगुरू हेच आपला आधार होतात. दत्तगुरू हे स्वतः सद्गुरू असून त्यांचं अस्तित्व प्रत्येक युगात प्रकट होतं. त्यांच्या अवतारांमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ यांचा समावेश होतो. त्यांच्या शिकवणीतून आपल्याला जीवनाचं खरं मर्म समजतं. त्यामुळे दत्तगुरूंची उपासना म्हणजे त्या महान परंपरेशी जोडणं. श्री दत्तगुरूंची उपासना केवळ एक धार्मिक कृती नाही, तर ती आत्मोद्धाराचं साधन आहे. दत्तगुरूंची उपासना मन, शरीर आणि आत्मा या तिन्ही पातळ्यांवर सकारात्मक परिणाम घडवते. आपलं जीवन सुंदर, संतुलित आणि आध्यात्मिक करते. दत्तगुरूंचं स्मरण म्हणजे एक अमोघ औषध आहे, जे प्रत्येक अडचणींवर उपाय करतं. त्यामुळे प्रत्येकाने दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची उपासना करावी. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.